नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इंडियन बँकसोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि डिव्हिडंडला देण्यासाठी एक्स-डेट ठेवली आहे 7 जून 2024. तर सगळ्यात पहिले बोलूया होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 816.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,061 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 705.30 रुपयाचा आणि या कंपनीने 3 रुपये 40 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 7 जून 2024. चला आता बोलूया ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,579.60 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 78,000 करोड रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,747 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,169.25 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 7 जून 2024. चला आता बोलूया इंडिया मार्ट इंटरमेश लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,419.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,335.55 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,393.35 रुपयाचा आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 7 जून 2024. चला आता बोलूया इंडियन बँकबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 568.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 76,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 596.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 268.05 रुपये आणि या कंपनीने 12 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 7 जून 2024. चला आता बोलूया JM फायनान्शियल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 78.65 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 114.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 68.10 रुपयाचा आणि या कंपनीने 2 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 7 जून 2024. चला आता बोलूया युनो मिंडा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 849 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 48,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 928.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 545.05 रुपयाचा आणि या कंपनीने 1 रुपये 35 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी
या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 7 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.